निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. प्रचार आता सुरू झालेले पाहायला मिळतात. आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जे आहे ते आता प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी जे आहे ते आता राष्ट्रवादीकडून प्रचार जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी आघाडी घेतलेली आपण पाहायला मिळते की आज नारळ वाढवला, दिवस थोडे शिल्लक राहिले आहेत. कशा प्रकारे रणनीती असणार आहे? आम्ही नारळ वाढवलं नाही, परंतु सर्व देवांचे आम्ही दर्शन घेऊन आज सुरुवात केलेली आहे. आज गुरुवार हा चांगला शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी अवधी कमी असल्यामुळे आम्ही ग्रामस्थ इथलं ग्रामदेवत त्याचे दर्शन घेतलेले आहेत. गणपतीचे दर्शन घेतले, साईबाबाचे दर्शन घेतले, गुरुदेव दत्ताचे दर्शन घेतले, हनुमंताचे दर्शन घेतले, भैरवनाथाचे दर्शन घेतले. सर्व देवांचे सर्व मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेत आम्ही याची सुरुवात केलेली आहे. अवधी खूप कमी आहे, 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व जेवढे इच्छुक आहेत ते नवीन जुने सर्व मिळून एकत्ररित्या आम्ही हा प्रचाराची सुरुवात केलेली आहे. अर्थात तिकीट कोणालाही मिळो, आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की ज्याला कोणाला तिकीट मिळेल ते आम्ही सर्व एकत्र येऊन हा लढा देणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपल्याला ज्ञातच असेल की आता शिवसेनेबरोबर बोलणी चालू आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणी चालू आहेत. आज सकाळी काँग्रेस आयने सुद्धा प्रस्ताव दिला आहे, त्यांनी सुद्धा 20 जागेची मागणी केलेली आहे. त्यामुळे या आघाडीमध्ये इतर आमचे समविचारी घटक येऊ पाहत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेत असताना आम्हाला स्थानिक लेवलला चर्चा करायला सांगितलेली आहे आणि ती चर्चा केल्यानंतर शेवटी हा निर्णय जो आहे तो निर्णय आदरणीय तटकरे साहेब आणि आमचे सर्वच आदरणीय अजितदादा पवार साहेब ह्याचा निर्णय घेतील की कोणासोबत आघाडी करायची आहे, सीटची वाटाघाटी कशी करायची याबद्दल आमचं मत निश्चित घेतलं जाईल. परंतु त्यामध्ये काही नवीन चेहरे, जुने चेहरे आणि काही जे समजा आघाडीमध्ये दुसरे पक्ष आले तर कदाचित त्या पायी पण आमच्यातली काही लोकांना बसावं लागेल, थांबावं लागेल, अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे आम्ही वेळ न दडवता आम्ही म्हटलं की चला आज दिवस चांगला आहे, आपण सगळ्या इच्छुक उमेदवारांना सोबत घेऊन आपण सुरुवात करूया. त्यामुळे आज आम्ही इथनं आणि मी शहराचा अध्यक्ष असल्याने या नात्याने मी माझ्यापासून श्री गणेश केलेला आहे. त्यामुळे आम्ही विजयाच्या दृष्टिकोनातनं आमचा एक पाऊल पुढं अशा पद्धतीने आज आमचा प्रयत्न आहे. एकंदरीत पाहिलं तर भाजपच्या विरोधात तुम्ही सगळे पक्ष जवळजवळ एकत्र यायला लागलेत. भाजपसोबत लढत कशी होणार? आता तुमची तर महायुती आहे राज्यात, लढत ही कशी होणार? मैत्रीपूर्ण होणार का युद्ध होणार? युद्धाचा काही संबंध येत नाही. ही लढत नेहमी मैत्रीपूर्णच असते, तेवढ्यापुरतेच असते. कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की ही मैत्रीपूर्ण लढत आहे. आता आम्ही मैत्रीपूर्ण लढत करत असताना ह्या शहराचा जो काही शिल्पकार आहे ते आदरणीय अजित पवार साहेब आहेत. गेल्या 25 वर्ष या शहरामध्ये अजितदादांनीच त्यांची राजवट होती, राज्य केलेलं आहे. आणि आता सर्वांना दिसते की ही लढत आता भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादीमध्ये असल्याने इतर पक्ष त्यांना त्यांची ताकद कमी असल्याने कदाचित त्यांची ताकद कमी आहे, एकत्र येऊन कदाचित ते भारतीय जनता पार्टीला रोखू पाहतात. भाजप आमदार उमा खापरे तर काल म्हणले मैत्रीपूर्ण लढत असली तरी आम्ही युद्धासाठी तयार आहेत अजितदादांसोबत. नाही, ते युद्धासाठी तयार असतील, आम्ही युद्ध कधीच करत नाही. आम्ही स्पर्धा करून लोकांकडे जाऊन कामं करून विजय साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये युद्धाचा काही संबंधच येत नाही. एका बाजूला जर मैत्रीपूर्ण लढत आहे तर मैत्रीपूर्ण लढतमध्ये इतर सहयोगी जर बरोबर येत असतील तर बरोबर घेण्यामध्ये काही चुकीचं नाही, वावगं नाही. परंतु कुठल्या पक्षाला सोबत घ्यायचं हा निर्णय मात्र अजितदादा पवार साहेब घेतील. आपण पाहिलं तर या भाजपच्या विरोधात जे आहेत आता पिंपरी चिंचवड शहरात विविध पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आपल्या लोकांचं पाहायला मिळतं. मात्र याच दरम्यान आता एक तुमच्या भाजपमध्ये जाणार असले देखील चर्चा जोरात सुरू आहे तुमच्या. कोणाच्या? माझ्या? मला जायचं असतं तर खूप पक्षप्रवेश होणार आहे असं पण त्याने मला जायचं असतं. ते काय भाजपला तर सवय पडली वावड्या करायची. आता त्यांनी मागे तुम्हाला माहीत असेल की त्यांनी सांगितलं आमच्याकडं 40 लोक संपर्कात आहेत, 25 लोक येणार आहेत. ते त्यांच्या पद्धतीने हे करतात. मी काहीच बोललेलो नाही आहे. कारण आम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना जनतेतनं निवडून आणण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. त्यामुळे आम्हाला वावड्या फोडण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. आणि मैत्रीपूर्ण लढत आहे तर मैत्रीपूर्ण लढत, इथं युद्ध कोणतंच नाहीये ना. रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.